वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा। नमस्कार, मी दीपाली. मी महाराष्ट्रीयन ऑनलाईन न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत सुधाकर एस फुंडे यांना. चला त्यांच्याशी थोड्या गप्पा मारूया. नमस्कार सर. नमस्कार. आपल्या कंपनीची स्थापना कधी झाली? 1971 साली मी प्रॅक्टिस सुरू केली. तेव्हापासून मी या क्षेत्रामध्ये आहे. आपण आर्किटेक्चर क्षेत्रामध्ये कसे आलात, म्हणजे का आलात? जे कॉलेजमधून मी आर्किटेक्चर या विषयाची पदवी घेतली. त्यानंतर 3-3.5 वर्ष प्रायव्हेट क्षेत्रामध्ये कामं केली आणि पुरेसा अनुभव गाठीशी आल्यानंतर मी स्वतःच्या हिमतीने काम सुरू केलं. सर, आजचा आपला अनुभव काय आहे, म्हणजे जुन्या आर्किटेक्चर याच्यामध्ये आणि नवीन याच्यामध्ये, तर आपला अनुभव काय आहे याच्यामध्ये? एक मोठी क्रांती अशी झाली की मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये पूर्वी आम्ही मॅन्युअली म्हणजे हाताने ड्रॉइंग्स काढून त्याच्या प्रती काढून त्या सबमिट करायचो. तर ते आता संपूर्णपणे थांबलेलं आहे आणि टोटली कॉम्प्युटराइज्ड असं क्षेत्र झालेलं आहे. म्युन्सिपाल्टीमध्ये प्लान वगैरे सगळे कॉम्प्युटरमध्ये बनवलेले आता ॲक्सेप्ट केले जातात. हा मोठा बदल आहे. सर, आज तुमचे जे लँडमार्क प्रोजेक्ट आहे त्याबद्दल तुम्ही थोडी माहिती देऊ शकाल का? म्हणजे किती वर्षापासून तुम्ही यात आहेत ते? माझी बहुतेक प्रॅक्टिस ही चेंबूर आणि आजूबाजूच्या भागामध्ये झालेली आहे. इथे 13 माळ्याची एक बिल्डिंग आता पुरी होत आलेली, तर ती लँडमार्क प्रोजेक्ट म्हणून म्हणता येईल. सर, आपली स्पेशालिटी काय आहे? स्पेशालिटी म्हणजे राहण्याकरता रेसिडेन्शियल प्रोजेक्ट किंवा बंगलो ही माझी स्पेशालिटी आहे. सर, तुमच्या कंपनीबद्दल 2 शब्द सांगाल का? माझी कंपनी ज्या वेळेला मी सुरू केली त्यावेळेला मी एकटाच होतो आणि फोर्टमध्ये ऑफिस होतं. त्यावेळेला 2-3 वेळेला ऑफिसेस बदली केल्यानंतर अल्टिमेटली मी आता इथेच स्थायिक झालेलो आहे. म्हणजे माझं ऑफिसही इथे, राहायची जागा इथेच आहे. आणि आता या क्षणी 2-3 क्षेत्रामध्ये मी माझी प्रॅक्टिस चालू आहे. एक आर्किटेक्ट म्हणून, एक इंटेरियर डिझायनर म्हणून, दुसरं रजिस्टर्ड व्हॅल्युअर म्हणून, आणि तिसरं आता नुकतंच चालू केले पार्टनरशिपमध्ये त्यामुळे फायर सेफ्टी डिझायनिंग सिस्टीम या क्षेत्रामध्ये नुकतंच पदार्पण केलेलं आहे. आणि हा आपला व्यवसाय पारंपरिक आहे का तुम्ही स्वतः तुमच्या बेसवर तुम्ही केलेला आहे? नाही, पारंपरिक याला म्हणता येणार नाही, स्वतःच केलेलं आहे. स्वतःच केलेलं आहे. सर, म्हणजे तुम्हाला कोणी मार्गदर्शन वगैरे केलेलं आहे की तुम्ही स्वतःच्या हिमतीवरती केलेलं आहे? ग्रॅज्युएट झाल्यानंतर जेव्हा मी 3-4 वर्ष प्रॅक्टिस करणाऱ्या आर्किटेक्टबरोबर काम केलं त्यावेळेला जो मला अनुभव मिळाला तो माझा बेस्ट ठरला. आणि तुमच्या आर्किटेक्टच्या याच्यामध्ये इंटरनेटचा वगैरे वापर केला जातो का? आता भरपूर प्रमाणात वापर केला जातो. भविष्यामध्ये तुमचं म्हणजे आर्किटेक्टचं म्हणजे काय असेल, म्हणजे याबद्दल तुम्ही काय विचार केला आहे का? भविष्यात तुम्ही काय असाल? काय, मुंबई शहराची जर व्याप्ती तुम्ही बघितली तर 40-1 वर्षापूर्वी जे मुंबई शहर होतं त्याच्या आता तिप्पट झालेलं आहे. आणि दररोज
कमीत कमी 5 ते 10 हजार माणसं मुंबईमध्ये प्रवेश करतात. त्यांना राहण्याची सोय ही आत्ता जी आहे ती तोकडी पडते. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही बघाल की मुंबई शहरामध्ये जिथे पूर्वी लहान चाळी होत्या किंवा बंगले होते, आमच्या चेंबूरसारख्या ठिकाणी सगळे बंगलेच होते, तिथे आता मोठमोठाले टॉवर उभे राहिले. तर याप्रमाणे मुंबई शहराचं खूप मोठ्या प्रमाणावर बदल मुंबई शहर घडविल असं मला वाटतं. सर, इंटेरियर डेकोरेटर आणि आर्किटेक्टमध्ये नेमका फरक काय आहे? कारण की दोन्ही पण डिझायनिंगचंच काम करतात, तर यात फरक काय आहे? इंटिरियर डेकोरेटर हा बिल्डिंगच्या अंतर्गत सजावटीचं काम करतो आणि त्यासाठी लागणारं फर्निचर, पेंटिंग हे त्याच्या क्षेत्रामध्ये येतात. आणि आर्किटेक्टचं मुख्य काम म्हणजे प्रत्यक्ष बिल्डिंग डिझाईन करणं. त्याची बाहेरची बाजू कशी असेल, अंतर्गत रचना कशी असेल, हे काम आर्किटेक्टचं. सर, आपल्या मराठी बांधवांना तुम्ही काय मेसेज देऊ शकता? आर्किटेक्ट म्हणून मराठी बांधवांना मी हे सांगेन की जर तुम्हाला कलेची आवड असेल तर या क्षेत्रामध्ये तुम्हाला भरपूर वाव आहे. आणि त्यासाठी आता अनेक कॉलेजेस झालेली आहेत आर्किटेक्टची. कुठल्याही कॉलेजमध्ये प्रवेश मिळवा आणि आर्किटेक्ट व्हा, अनुभव घ्या आणि त्यानंतर स्वतःचा उद्योग तुम्ही चालू करू शकता. सर, आज आपण आपला अमूल्य वेळ आमच्यासाठी काढला त्याबद्दल आभारी आहेत. धन्यवाद.